सकाळ सकाळी उठून फिश टँककडे लक्ष गेलं, बघते तर सगळं फिश टँक रिकामा, कारण सगळ्या फिश मेल्या होत्या आणि परीच्या पप्पांनी त्या बाहेर टाकून दिले. आता त्यांच्यावर ना व्हाईट फंगल झाले होते, त्यामुळे त्या मेल्यात. त्यानंतर हा व्हिडिओ ना गुरुवारचा आहे, मला अपलोड करायला थोडासा उशीर झाला. नेहमीचं गुरुवारचं काम, उमऱ्याचं पूजन केलं हळदीच्या लेपनाने, त्यानंतर चहा घेतला, कारण परीच्या पप्पाचा उपवास असल्यामुळे आज काही नाश्त्याचा लोडच नव्हता. पटकन चहा घेतला आणि आम्हाला थोड्या वेळात बाहेर निघायचं होतं. का ते पुढे सांगतेस. आणि ना आम्हाला त्या फिशच्या इतके काही सवय झाली होती ना, त्या जशा काय आपल्या फॅमिली मेंबर सारख्याच झाल्या होत्या. त्यानंतर त्या आता घरात नाही आहेत, तर खूप खाली खाली वाटत होतं. त्यानंतर आम्हाला संध्याकाळीच बाहेर निघायची सवय आहे, पण आज आम्हाला दुपारचंच जावं लागलं. खूप ऊन होतं आणि जिथे तिथं मस्त शिवजयंतीचा जल्लोष. सर्वात आधी तर आम्ही इथे पूजा भांडारच्या दुकानात आलो, कारण इथे आम्हाला ना हार घ्यायचा होता, जो की महाराजांना परमनंटली लावतात. तेच मग आम्ही 1-2 मध्ये इथे बघितले, खूप महाग होते, 300-350 रुपयाला एक. त्यातनं आम्ही एक हा घेतला ऑरेंज कलर. आणि जसं की मी तुम्हाला बोलली होती, आम्ही बाहेर काही कामानिमित्त चाललो, तर हेच काम होतं. आता फिश तर नाही आहे, त्यामुळे म्हटलं चला दुसरे फिश ॲड करू, कारण आता त्यांची सवयच इतकी झाली आहे ना, तर काही सांगूच शकत नाही. इथे आलो आणि छान छान अशा फिश बघितल्या. सिलेक्ट ह्याच्यातनं 1-2 केल्यातच, पण त्याआधी आम्ही दोघी ना मायले की सगळ्या फिशमध्ये ना हात टाकून बघत होतो. त्या हात लागला का खूप छान वाटत होतं. त्यानंतर ऊन तर इतक्या कडक उन्हाचं काय खायची तर इच्छा होत नाही, पण प्यायची मात्र नक्कीच होते. रसवंतीचा रस हो, बाकी काय. मग एक ठिकाणी स्टॉप घेतला आणि छान असा ऊसाचा रस पिला. खूप छान होता. थंडगार रस पिऊन खूप मस्त वाटलं. मग घरी आले इथे जेवणामध्ये ना आज वरण भात करायचा होता, सोबत या ढोबळ्या मिरच्या होत्या, त्याही तळल्या. खूप साधं आणि सिंपल जेवण होतं, पण खूप छान वाटलं. खूपच आज उन्हाचं दमून आलं होतं. त्यानंतर आता आम्ही कोणत्या फिश ॲड केल्या आहे बघा. या आम्ही 2 फिश घेतल्यात, खूप सुंदर आहेत. तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.